गुड इव्हनिंग स्टुडंट्स. देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आय स्टेट लेवल एक्झाम त्यामधील इयत्ता तिसरीतील युनिट 1 लेटर्स ऑफ अल्फाबेट हा घटक पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. इंग्रजी मुळाक्षर ओळखणे. इंग्रजीमधील मोठ्या आणि लहान लिपीतील अक्षरांचे काय असतात? परस्पर संबंध असतात. मग दोन लिपींच्या अक्षरांमधील जे साम्य आहे किंवा जो फरक आहे तो आपल्याला ओळखता येणं गरजेचं असतं. म्हणजे इंग्रजीमध्ये बघा एकूण 26 मुळाक्षरे आहेत. इंग्रजी भाषेतील मुळाक्षरांच्या कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन लिपी ओळखता येणं आपल्याला आवश्यक आहे. त्याचं लेखन वाचन येणं अपेक्षित असतं आणि त्यावर आधारित आपल्याला हे स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात. या दोन्ही कॅपिटल आणि स्मॉल अक्षरे यातील सहसंबंध आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे. तर चला आपण पाहूया. पहा, आपण कॅपिटल लेटर्स पाहणार आहोत. प्रथम बघा ए. मुळाक्षर आहेत. इंग्रजीमध्ये 26 मुळाक्षर आहेत. ए सुरुवात होते. पहिल्यांदा असतो ए, बी, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P. बघा कसं लेखन केलेलं आहे पहा. Q, R, S, T, U, V, W, X, Y and Z. जे अशा पद्धतीने ABCDचं कॅपिटल लेटर्स हे लेखन आलं पाहिजे. आता आपण पुढे पाहूयात की स्मॉल लेटर्स काय पाहायचे. स्मॉल लेटर्स A to Z. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y and Z. हे काय आहेत? स्मॉल लेटर्स आहेत. ही सुद्धा किती मुळाक्षरे आहेत? 26. किती आहेत? 26 मुळाक्षरे आहेत. A to Z. त्यापैकी पहा वोवेल्स आणि कॉन्सोनंट. आता वोवेल्स कोणकोणते आहेत? तर वोवेल्स पहा A, E, I, O and U. A, E, I, O, U हे वोवेल्स आहेत. लक्षात आलं तुमच्या? वोवेल्स आणि वोवेल्स तर पाहिले आपण. कोणकोणते पाहिले वोवेल्स? लक्षात घ्या. A, E, I, O and U. आता कॉन्सोनंट्स पाहूया. यस, कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. मग ही कॉन्सोनंट्स कोणकोणती आहेत? तर A, E, I, O, U सोडून जे काही लेटर्स उरतात ते काय असतात? कॉन्सोनंट्स असतात. मग आता कोणकोणतं आहे? बी आहे, हो की नाही? सी आहे, डी आहे, एफ आहे, जी, यस, एच, आय हा वोवेल आहे, जे, तर के, एल, एम, एन, ओ आहे का? नाही, कारण की ओ वोवेल आहे.
आता पुढे पाहूया, आणि ओ नाहीये, पी क्यू आर एस टी व्ही यू, कारण की काय आहे, वोवेल आहे. डब्ल्यू एक्स वाय अँड झेड हे सगळे खाली कॉन्सोनंट्स आहेत आणि वरील हे 5 वोवेल्स आहेत. मग लक्षात ठेवायचे, ए ई आय ओ यू वोवेल्स अँड कॉन्सोनंट्स, बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय अँड झेड. ओके, नाव नेक्स्ट पाहूयात. पहा आता त्यावर आधारित आपण काय करूया, प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, इंग्रजी मधील पहिले अक्षर कोणते आहे? इंग्रजी मधील पहिले अक्षर कोणते आहे? बघा, इंग्रजी मधले पहिले अक्षर कोणतं आहे बरं? कशाने सुरुवात होते? बरोबर, ए ने सुरुवात होते. म्हणजे इंग्रजी मधील पहिलं अक्षर काय आहे? ए आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. मग उत्तराच्या पर्याय क्रमांक 2 ला आपण काय करणार आहोत? गोल करणार आहोत. लक्षात घ्या, गोल करताना हा पूर्ण रंगवायचा आहे. निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. गोल पूर्ण रंगवायचा, अर्धवट रंगवायचा नाही. अर्धवट रंगवल्यानंतर मार्क पूर्णपणे जातो. तसेच गोल रंगविताना आपल्या पेनाची शाई गोलाच्या बाहेर जाता कामा नये, याची दक्षता घ्यायची. तुम्हाला समजलंच असेल. आता पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, तर तुम्ही योग्य पर्याय 2 ला काय केलेलं आहे? रंगवलेलं आहे. आता पुढे पाहूयात. दुसरा प्रश्न आहे, इंग्रजी मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? पहा, एक्स डब्ल्यू झेड आणि वाय. तर इंग्रजी मधील शेवटचे अक्षर आहे झेड. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक काय आहे? 3 बरोबर आहे. त्यात सुद्धा आपण काय करायचं आहे? 3 नंबरच्या उत्तराला काय करायचं आहे? गोल व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता यापुढे पाहूयात, खालीलपैकी कोणते स्वर वोवेल आहे? पहा, बी सी ए आणि डी. यामध्ये वोवेल कोणकोणतं आहे? तर बघा, बी काय आहे? कॉन्सोनंट आहे. सी काय आहे? कॉन्सोनंट आहे. ए काय आहे? तो वोवेल आहे. त्यातला स्वर कोणता विचारलाय? म्हणजेच ए हा काय आहे? स्वर आहे. 4ही पर्याय वाचून पाहायचे, त्यामधील कोणतं उत्तर योग्य आहे. 2 उत्तरं आलेली आहेत का की 1 उत्तर आहे हे लक्षात घ्यायचे आणि मगच उत्तराच्या योग्य पर्यायाला काय करत चालायचे? आपण गोल करायचं आहे. ओके, आता पहा, ए हे काय आहे? वोवेल आलेला आहे. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. चला तर मग आता पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी व्यंजन कॉन्सोनंट कोणते आहे? बघा, खालीलपैकी व्यंजन कॉन्सोनंट कोणते आहे? तर पाहूया, ई आय ओ आणि टी. तर ई हे वोवेल आहे, आय हे वोवेल आहे, ओ हे वोवेल आहे आणि टी काय आहे? कॉन्सोनंट आहे. सो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. व्यंजन असल्यामुळं ते काय आहे? कॉन्सोनंट आहे. लक्षात येते तुमच्या? खालीलपैकी व्यंजन कॉन्सोनंट कोणते आहे? तर ई आय ओ हे काय आहे? वोवेल्स आहे आणि टी व्यंजन आहे. तर चला मग आता पुढचा प्रश्न पाहूया. इंग्रजी मधील 5 स्वर म्हणजे वोवेल्स कोणते? ए बी. पहिला पर्याय बघूया, ए बी सी डी ई. दुसरा पर्याय आहे ए ई आय ओ यू. तिसरा पर्याय आहे बी ई आय एम एन. चौथा पर्याय आहे ए ई जी एच आय. तर पहा बरं, सांगा बरं, यामध्ये इंग्रजी मधील 5 जे स्वर आहेत वोवेल्स मी सांगितलेले आहेत तुम्हाला, तर कोणते आहेत? यस,
A E I O U हे व्होवेल्स आहेत. लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. व्होवेल्स कोणकोणते आहेत? A E I O U. आता पुढचा प्रश्न आहे, पाहूया. याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, एम नंतर कोणते अक्षर येते? एम नंतर कोणते अक्षर येते? मग आता एम नंतर कोणतं अक्षर येतं? पहा, एम नंतर एन हे अक्षर येतं. आपण ABCD मध्ये पाहिलं तर एम नंतर कोणते अक्षर येतं? एन हे अक्षर येतं, हो की नाही? कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मध्ये सुद्धा एम नंतर एन हे अक्षर येते. पहा पुढे 7वा, डी हे कोणत्या क्रमांकाचे अक्षर आहे? डी हे कोणत्या क्रमांकाचे अक्षर आहे? दुसरे, तिसरे, चौथे का पाचवे? पाहूयात ABCD लिहून आपण. ABCD. डी कितव्या क्रमांकावर आलेला आहे? 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. म्हणजे 4थ्या क्रमांकाचे अक्षर आहे. डी हे कोणत्या क्रमांकाचं अक्षर आहे? 4थ्या क्रमांकाचं अक्षर आहे. लक्षात घ्यायचे. पुढे, एक्स पूर्वी कोणते अक्षर येते? पाहूयात तर मग. बघा, VWX. मग एक्स पूर्वी कोणतं अक्षर येतं? W. एक्स पूर्वी कोणतं अक्षर येतं? W. W हे अक्षर आपल्या एक्स पूर्वी येते. म्हणजेच लक्षात घ्या की खूप सोपे प्रश्न असतात, परंतु तुम्ही योग्य पद्धतीने वाचन केलं आणि सोडवलं तर त्याचे मार्क्स मिळून जातात. कोणता संच जुळलेला आहे कॅपिटल आणि स्मॉल लेटरचा, किंवा कोणता संच जुळलेला नाही, अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार यामध्ये दिलेले असतात. आता चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. इंग्रजीत एकूण किती अक्षरे असतात? पहा, 24, 25, 26, 27. सांगा बरं, किती अक्षरे असतात? यस, बरोबर, 26 अक्षरे असतात. इंग्रजीमध्ये किती अक्षरे असतात? 26 अक्षरे असतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. 10वा प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी कोणता स्वर नाही? खालीलपैकी कोणता स्वर नाही? मग म्हणजे कोणकोणता आहे? बघा, ए दिलेला आहे, यू दिलेला आहे, सी आहे आणि ओ आहे. तर कोणता स्वर नाहीये? सी हा स्वर नाहीये, हा व्यंजन आहे. सी बरोबर. कॉन्सोनंट दिलेला आहे इथे, त्याच्यामुळे ओ हा म्हणजे सी हा स्वर नाही. याच्यामध्ये ए, यू आणि ओ हे काय आहेत? स्वर आलेले आहेत. आता पुढे 11वा प्रश्न पाहूया. पी चे पुढील अक्षर कोणते आहे? पी चे पुढील अक्षर कोणते आहे? पी च्या पुढचं अक्षर कोणतं येतं? पी नंतर क्यू. पी नंतर कोणतं येतं? क्यू हे अक्षर येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 काय आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हा काय आहे? बरोबर आहे. मग उत्तराचा योग्य पर्याय कोणता असेल? 1 ला काय करायचं आहे? तुम्ही रंगवायचं आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात. 12वा प्रश्न आहे. एच चे आधी कोणते अक्षर आहे? एच च्या आधी कोणतं अक्षर आहे? बघा बरं, आपण लिहून पाहूयात. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अँड एच. एच च्या आधी कोणतं अक्षर आहे? यस, याच्या आधी जी हे अक्षर आहे. याच्या आधी कोणतं अक्षर आहे? जी हे अक्षर आहे. लक्षात घ्यायचं, याच्या आधी जी हे अक्षर आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही प्रश्न प्रकारांचा सराव करायचा. अशा पद्धतीचे स्वतः प्रश्न प्रकार तयार करायचे आहेत आणि सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, कधी कधी असं विचारलेलं जातं की म्हणजे कोणते संच अक्षरांचा संच जुळलेला नाही. ओके, असा प्रश्न प्रकार असतो.
या पद्धतीने प्रश्न असतात बघा. यामध्ये विचारले असतात असे 4 पर्याय दिलेले असतात. हा पहिला पर्याय आहे की बी बी, के के, सी डी आणि ई ई. तर यामध्ये कोणता प्रकार जुळलेला नाही, कोणता संच जुळलेला नाही, तर कोणता असणार आहे? सी आणि डी. सी हा स्मॉल लेटर्स मध्ये सी असेल तर तो काय झाला असता, त्याचं उत्तर बरोबर आलं असतं. परंतु सी च्या पुढे डी दिलेला आहे आणि इतर याच्यामध्ये काय दिलेला आहे? बी चा बी दिलेला आहे स्मॉल मध्ये, के चा के दिलेला आहे, ई चा ई स्मॉल लेटर्स मध्ये दिलेला आहे. म्हणजे हा उत्तराचा पर्याय काय आहे? वेगळा आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. आता पुढचा प्रश्न आहे के हे कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे? के हे कोणत्या 2 अक्षरांच्या काय आहे? मध्ये आहे. बघा, लिहा बरं. जे, के आणि एल पहिलाच पर्याय आहे. जे आणि एल या 2 अक्षरांच्या मध्ये काय आहे? के हे अक्षर आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. 14वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते 3 एकत्र स्वर आहेत? खालीलपैकी कोणते 3 एकत्र स्वर आहेत? पाहूयात. ए बी सी हे स्वर एकत्र आहेत का? नाही. पुढे आहे ई एफ जी हे स्वर एकत्र आहेत का? नाही. आय ओ यू बरोबर हे स्वर आहेत आणि ते 3ही काय आहे? एकत्र आहेत. आय ओ आणि यू. डी ई एफ हे सुद्धा स्वर नाही. त्याच्यामधला ई आहे परंतु सर्व 3ही एकत्र असलेले स्वर सांगितले तर आय ओ यू हे काय आहेत? स्वर एकत्र आहेत. आता पुढे पाहूयात. 15वा प्रश्न आहे. झेड नंतर कोणते अक्षर येते? झेड नंतर कोणते अक्षर येते? ए, दुसरा आहे नाही, तिसरा आहे वाय आणि चौथा आहे बी. तर झेड नंतर कोणते अक्षर येते? तर झेड नंतर कोणतेच अक्षर येत नाही. पर्याय क्रमांक बी म्हणजे पर्याय क्रमांक जो 2 आहे तो काय आहे? बरोबर आहे. लक्षात घ्या, झेड नंतर कोणतंच अक्षर येत नाही म्हणून सुरुवातीला ए हे अक्षर असतं आणि शेवटी झेड हे अक्षर असते. आता पुढील प्रश्न पाहूयात आपण. चला तर मग 16वा प्रश्न आहे. एल आणि एम हे कोणते अक्षर? एल आणि एम नंतर कोणते अक्षर आहे? एल आणि एम लिहा बरं. एल आणि एम नंतर कोणतं येणार आहे? एन येणार आहे. कोणतं येणार आहे? एल एम एन. एल एम एन एन. ओके, एल एम एन म्हणजे एन हे अक्षर येणार आहे. पुढचा 17वा प्रश्न पाहूया. एफ हे चे इंग्रजी स्पेलिंग काय आहे? एफ हे इंग्रजीमध्ये कसं लेखन करतात? तर अशा पद्धतीने आपण लेखन करतो. लक्षात आलं? पुढे आहे. खालीलपैकी कोणता स्वर आहे? खालीलपैकी कोणता स्वर आहे? स्वर बघा आपण पाहिलेले आहेत. पहिला पर्याय आहे बी, दुसरा पर्याय आहे आय, तिसरा पर्याय आहे जी आणि चौथा पर्याय आहे एच. तर मग खालीलपैकी कोणता स्वर आहे? आय हा काय आहे? स्वर आहे. लक्षात घ्या, आय हा स्वर आहे. लक्षात येते तुमच्या? पर्याय क्रमांक 2 ज्या वेळेस आपल्याला दिलेलं असतं त्यावेळेस काय होतं? यामधील योग्य पर्याय सांगायचा. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय काय आहे? बरोबर आहे म्हणजे बी हा काय आहे? पर्याय बरोबर आहे. आय हे उत्तर त्यातील बरोबर आहे. गोल रंगविताला योग्य पद्धतीने रंगवायचा आहे आणि पूर्णपणे रंगवायचा आहे. लक्षात येते तुमच्या? चला तर मग पुढे पाहूयात. 19वा प्रश्न आहे. एस हे कोणत्या अक्षरानंतर येते? एस हे कोणत्या अक्षरानंतर येते? बघा, ओ पी क्यू आर एस. मग एस हे अक्षर कोणत्या अक्षरानंतर येते? आर या अक्षरानंतर काय येतं?
एस हे अक्षर येते. आर या अक्षरानंतर काय येत असतो? एस हे अक्षर येत असते. लक्षात घ्या, या पद्धतीचे भरपूर असे प्रश्न विचारले जातात की यानंतर कोणतं अक्षर येतं, मधलं अक्षर कोणतं येतं, असं विचारलं जातं. मग काय होतं की एस हे कोणत्या अक्षरानंतर येतं? तर आर या अक्षरानंतर एस हे अक्षर येते. पुढे आता 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्व व्यंजन अक्षरे कोणती? बघा, खालीलपैकी सर्व व्यंजने अक्षरे कोणती? मग पहिला आहे ए बी सी. सर्व व्यंजन आहेत का त्याच्यामध्ये? नाही. ए हा काय आलेला आहे? त्याच्यामध्ये स्वर आलेला आहे, ओवल आलेला आहे, म्हणून हे सर्व व्यंजने अक्षर नाही. आता पुढचा प्रश्न म्हणजे पुढचा पर्याय पाहूयात. बी डी ई एफ. ई हा काय आलेला आहे? त्याच्यामध्ये वोवेल आलेला आहे, म्हणून हे सुद्धा सर्व व्यंजन अक्षरे असलेला गट नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. पर्याय बी सी आणि डी. मग बी सी डी. यस, बी हा कॉन्सोनंट आहे, सी हा कॉन्सोनंट आहे, डी हा कॉन्सोनंट आहे, म्हणजेच सर्व व्यंजने असलेला हा गट आहे. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा चौथा सुद्धा वाचन करूया. ई एफ जी. ई हा वोवेल आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? योग्य आहे. आणि त्या अक्षराच्या ह्याला काय करायचं आहे? आपण गोल करायचा आहे, गोल रंगवायचा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा पद्धतीने आपण काय करायचे आहेत? प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व प्रश्न व्यवस्थित वाचन करायचे आहेत, लेखन करायचे आहे, योग्य पर्याय निवडायचे आहेत. उत्तर निवडताना घाई करायची नाही. प्रश्नामध्ये 4ही पर्याय दिलेले असतात, ते 4ही पर्यायांचं आपण काय करायचं आहे? वाचन करायचं आहे. चला तर मग आता आपण पाहूयात परत पहिल्यापासून प्रश्न. जे सराव घेतला आहे तो आपण परत एकदा पाहूयात. इंग्रजीमधील पहिला अक्षर कोणते आहे? तर ए हे अक्षर आहे. इंग्रजीमधील शेवटचे अक्षर कोणते आहे? तर झेड हे अक्षर आहे. त्याचबरोबर खालीलपैकी कोणता स्वर आलेला आहे? तर ए हा याच्यामध्ये काय आलेला आहे? स्वर आलेला आहे. पुढच्या प्रश्नांमध्ये बघा, कोणतं कॉन्सोनंट आलेलं आहे? तर टी हे कॉन्सोनंट आलेलं होतं, बरोबर. आता पुढच्या मधील इंग्रजीमधील 5 स्वर कोणते? तर ए ई आय ओ यू हे काय आहेत? स्वर म्हणजे वोवेल्स आलेले आहेत. आता पुढील प्रश्न, एम नंतर कोणते अक्षर येते? एम नंतर कोणतं अक्षर आलेलं आहे? एन हे अक्षर आलेलं आहे. आता पुढे पाहूया, डी हे कोणत्या क्रमांकाचं अक्षर आहे? बघा, चौथ्या क्रमांकाचं डी हे काय आहे? अक्षर आलेलं आहे. आता पुढे एक्स पूर्वी कोणते अक्षर येतं? एक्स जो आहे त्या एक्स पूर्वी कोणतं अक्षर येतं? तर डब्ल्यू हे अक्षर येतं. कोणतं येतं? डब्ल्यू. एक्स पूर्वी कोणतं येतं? यस, डब्ल्यू हे अक्षर येते. हे आपण पाहिलेलं आहे बघा. त्याच नंतर इंग्रजीत एकूण किती अक्षरे असतात? तर इंग्रजीत एकूण 26 अक्षरे असतात. पुढे पहा, खालीलपैकी कोणता स्वर नाही? ए यू सी आणि ओ. तर सी हा काय आहे? स्वर नाही. सी काय नाहीये? स्वर नाहीये. पुढे पीचे पुढील अक्षर कोणते आहे? पीच्या पुढील अक्षर क्यू हे आहे. पीच्या पुढील अक्षर कोणतं आहे? क्यू हे अक्षर आहे. आता पुढे पहा, एच चे आधी कोणते अक्षर येते? एच च्या आधी कोणतं अक्षर येतं? तर जी हे अक्षर येतं. एच च्या आधी कोणतं अक्षर येतं? जी हे अक्षर येतं. पुढे पाहूयात आता 13वा प्रश्न होता की के हे कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे? के हे कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे? बघा बरं, आपण पाहिलंच, जे आणि एल या 2 अक्षरांच्या मध्ये काय आलेलं होतं? के आलेला होता, बरोबर. जे आणि एल या 2 अक्षरांच्या मध्ये हा के हे अक्षर आलेलं आहे. आता पुढील पाहूया, खालीलपैकी कोणते 3 स्वर एकत्र येतात? मग कोणकोणते येतात? तर आय ओ आणि यू हे 3ही स्वर काय आहेत? एकत्र येतात. बघा, ए ई आय ओ यू
हे 5 वोवेल्स आहेत आणि त्याच्यापैकी हे 3 काय आलेले आहेत या प्रश्नामध्ये एकत्रित आलेले आहेत, हे पाहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर झेड नंतर कोणते अक्षर आहे, झेड नंतर कोणतेच अक्षर नाहीये, झेड नंतर कोणतेही अक्षर आलेले नाही. आता यानंतर पुढे पाहूयात एल आणि एम नंतर कोणते अक्षर येते. एल आणि एम नंतर एन हे अक्षर आलेले. कोणतं अक्षर आलेलं आहे, एन हे अक्षर आलेलं आहे. एफ चे इंग्रजी स्पेलिंग काय आहे, एफ चे इंग्रजी स्पेलिंग आपण लिहून दाखवलेलंच आहे बघा, एफ ला कसं रायटिंग करतात. त्याचबरोबर पुढे खालीलपैकी कोणता स्वर आहे, तर आय हा स्वर याच्यामध्ये काय झालेला आहे, आलेला आहे. आय हा स्वर आलेला आहे. पुढे एस हे कोणत्या अक्षरानंतर येतं, एस हे काय, आर या अक्षरानंतर एस हे अक्षर येते. बघा असे प्रश्न फिरवून प्रश्न विचारले जातात की एस नंतर किंवा एस पूर्वी काय आलेला आहे, कोणत्या क्रमांकाची मधली अक्षरे आहेत, संच कोणता जुळलेला आहे, कोणता संच जुळलेला नाही, अशा पद्धतीचे एबीसीडी वर आधारित प्रश्न येत असतात. आता पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी सर्व व्यंजने अक्षरे कोणती. तर सर्व व्यंजने अक्षरे बघितली तर बी, सी आणि डी ही काय आहेत, सर्व व्यंजन अक्षर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे, बरोबर दिलेलं आहे. लक्षात येते तुमच्या, यस, की पर्याय क्रमांक 3 बी, सी आणि डी ही व्यंजने अक्षरे आलेली आहेत. आता आपण पुढे पाहूयात. गृहपाठासाठी प्रश्न आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि ही सर्व प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, वहीमध्ये सोडवायचे आहेत. सर्वांनी फोटो काढून घ्या. चला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ही प्रश्न सर्व तुम्ही काय करायचे आहेत, सोडवायची आहेत. आणि लक्षात घ्या त्यातला पहिला प्रश्न आहे की ओ नंतर कोणते अक्षर येते. पर्याय क्रमांक आर, एस, पी आणि टी. दुसरा प्रश्न आहे ई आणि एफ नंतर कोणते अक्षर येते, ई, एफ, जी, एच. पहा पर्याय आहेत. तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अक्षर स्वर नाही, ई, ओ, यू, एन. त्याचबरोबर चौथा प्रश्न आहे इंग्रजी मधील 10वे अक्षर कोणते आहे, आय, जे, के आणि एच. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती 2 अक्षरे सलग येतात, ए आणि बी, जे आणि आय, के आणि एम आणि सी आणि ई. ही 2 अक्षरे काय येतात, सलग येतात. लक्षात घ्या या म्हणजे खालीलपैकी ही 2 अक्षरे कोणती येतात याच्यापैकी आपण निवडायची आहेत. वरच्या ह्याच्यात 10वा अक्षर कोणता आहे, की खालीलपैकी कोणता स्वर नाहीये, ई आणि एफ नंतर कोणते अक्षर येते, ओ नंतर कोणते अक्षर येते, हे काय करायचं आहे, तुम्ही पाहायचं आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढलाच असेल आणि आपले जे सुरुवातीला आपण पाहिलं की एबीसीडी हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, लेखन करता आली पाहिजे, पुढची मागची अक्षरे ओळखता आली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स असेल, स्मॉल लेटर्स असतील, ही तुम्हाला काय करता आली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. त्यातले वोवेल्स ओळखता आले पाहिजे, कॉन्सोनंट्स ओळखता आले पाहिजे. जर सर्वांच्या लक्षात आलंच असेल, चला तर मग भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.